आवाज हे हास्य बॉलिवूडच्या इतिहासात अमर झाले। 20 ऑक्टोबर 2025 रोजी या विनोदवीर असरानी साहेबांचे वयाच्या 84व्या वर्षी मुंबईत निधन झाले। फुफ्फुसाच्या आजाराने ते गेल्या काही दिवसापासून आजारी होते, पण त्यांचे हास्य, त्यांची अभिनयाची जादू कधीच मरत नाही। चित्रपट क्षेत्रात अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता म्हणून उत्कृष्ट काम केले। शेवटच्या काळात स्टार म्हणून जीवन न जगता सामान्य जीवन जगणे पसंत केले। त्यांचा अंतिम संस्कार अनेकांना माहिती झाला नाही। आज आपण बघणार आहोत असरानी साहेबांच्या जीवनाची पूर्ण कथा, त्यांचे बालपण, संघर्ष, यश आणि अमर वारसा। नमस्कार, मी पंकज, आपण बघता बोलभाई। नाव होतं गोवर्धन असरानी, मात्र जग त्यांना असरानी म्हणून ओळखतो। 1 जानेवारी 1941 रोजी जयपूरमध्ये एका मध्यमवर्गीय सिंधी कुटुंबात जन्म झाला। त्यांचे वडील कार्पेटचे दुकान चालवत होते। असरानी साहेबांना 4 बहिणी आणि 3 भाऊ होते, 2 मोठे भाऊ आणि 1 छोटा। बालपणात असरानी साहेब व्यवसायात रस घेत नव्हते आणि अकाउंटिंगमध्ये खूप कमकुवत होते। त्यांना फक्त अभिनयाची आणि कलेची आवड होती। शिक्षणातही त्यांचा कल दिसून येत नव्हता। त्यांनी जयपूरच्या स्कूलमधून मॅट्रिक केलं आणि राजस्थान कॉलेजमधून पदवी प्राप्त केली। शिक्षणासाठी पैसे लागत असे, त्याकरता असरानी साहेब ऑल इंडिया रेडिओवर जयपूरमध्ये व्हॉइस आर्टिस्ट म्हणून काम करत होते। 1960 ते 1962 मध्ये त्यांनी साहित्य कल्लभभाई ठकरांकडून अभिनय शिकले। 1964 मध्ये पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये प्रवेश घेतला आणि 1966 मध्ये कोर्स पूर्ण केले। हा काळ त्यांच्यासाठी संघर्षाचा होता। वाढत्या वयात करिअरची चिंता वाटत होती, पण त्यांचे संघर्ष त्यांना अष्टपैलू अभिनेते बनवले। चित्रपटात काम करण्याकरता 1962 मध्ये असरानी साहेब मुंबईला आले, पण सुरुवातीला संघर्षच होतं। 1963 मध्ये किशोर शाहू आणि ऋषिकेश मुखर्जी यांच्याशी त्यांची भेट झाली। त्यांनी त्यांना प्रोफेशनल ट्रेनिंग घेण्याचा सल्ला दिला। 1963 मध्ये आलेल्या हिंदी चित्रपट हरे काच की चुडियामध्ये छोटी भूमिका मिळाली। त्याच वर्षी गुजराती चित्रपटात वहिदा रेहमान सोबत हिरो म्हणून डेब्यू केलं। 1967 ते 1969 पर्यंत 4 गुजराती चित्रपट केले, पण हिंदी चित्रपटात ऑफर मिळत नव्हते। ऋषिकेश मुखर्जी यांनी 1969च्या सत्तक्यामध्ये छोटी भूमिका दिली। हा काळ खूप कठीण होता। छोटे रोल्समुळे आर्थिक तंगी निर्माण झाली आणि अपयशाची भीती वाटत होती। अनेक चित्रपटात ऑडिशन देऊनही काम मिळत नव्हता। शरीर हिरो मटेरियल नव्हतं, पण त्यांना चित्रपटात हिरोची भूमिका करायची होती। मात्र नंतर यांनी स्वतःला कॉमेडीमध्ये झोकून दिलं, परंतु त्यांनी सिरियस सारख्या अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्या। 1971 पासून त्यांनी कॉमेडी आणि सपोर्टिंग रोल्स मिळू लागले। 1970च्या दशकात असरानी साहेबांचे यश चरणस्थानी पोहोचले। ऋषिकेश मुखर्जी, आत्माराम आणि गुलजार यांच्यासारख्या दिग्दर्शकांनी त्यांना वारंवार घेतले, ज्यामुळे त्यांचे कॉमिक आणि सपोर्टिंग रोल खूप मोठ्या प्रमाणात गाजले। 1970 ते 1979 पर्यंत 101 चित्रपट केले। राजेश खन्ना सोबत 25 चित्रपट केले। 1980च्या दशकात 107 हिंदी चित्रपट केले, जे चारित्रिक अभिनेते म्हणून रेकॉर्ड बनवले। अंग्रेजों के जमाने का जेलर ही भूमिका त्यांची अमर झाली। ही भूमिका सलीम जावेद यांनी रमेश शिंपींना सुचवली होती। त्यानंतर असरानी साहेब ऑडिशन दिले होते। ही भूमिका त्यांनी अमर केली। आजही हा डायलॉग सगळीकडे वापरला जातो। असरानी साहेब स्वतः दिग्दर्शक म्हणूनही काम केलं। त्यांनी एकूण 6 चित्रपट दिग्दर्शित केले, त्यापैकी 4 चित्रपटात ते स्वतः मुख्य भूमिकेत होते। 1977 मध्ये आलेल्या चलो मुरारी हिरो बनने या चित्रपटात ते स्वतः मुख्य भूमिकेत होते। 1979 मध्ये आलेल्या सलाम मेमसाहब मध्ये ते स्वतः मुख्य भूमिकेत होते। 1980 मध्ये आलेल्या हमने सुधरेंगे मध्ये असरानी साहेब स्वतः मुख्य भूमिकेत होते। 1990 मध्ये आलेल्या अहमदाबाद नो रिक्षावाला या गुजराती चित्रपटात ते स्वतः मुख्य भूमिकेत होते। 1992 मध्ये दिल ही तो है आणि 1997 मध्ये उडान चित्रपट स्वतः दिग्दर्शित केले। 1973 मध्ये आलेल्या आज की ताजा खबर नमक हराम मध्ये अभिनेत्री मंजू बन्सल यांच्याशी प्रेम झाले आणि लग्न झाले। दोघेही एकत्र तपस्या, चांदी सोना, जुर्माना सारख्या चित्रपटात काम केले। 1982 मध्ये दिनेश हिंगू, हरीश पटेल यांच्यासोबत गुजराती प्रोडक्शन कंपनी सुरू केली, जी 1996 पर्यंत चालली। 1991 मध्ये वडिलांच्या कापड व्यवसायात आणि इतर गुंतवणुकीत मोठे नुकसान झाले। 2010 मध्ये न्यू जर्सीमध्ये नया अंदाज स्पर्धेचे जजिंग केले। 1919 मध्ये द लायन किंगच्या हिंदी व्हर्जनमध्ये झाचूला आवाज दिला। यामुळे त्यांना अनेक अवॉर्ड्स मिळाले। असरानी साहेब 250हून अधिक हिंदी चित्रपटात काम केले। त्यांचा विनोद, अभिनय, डायलॉग डिलिव्हरी आणि अष्टपैलू भूमिका बॉलिवूडला अमूल्य ठरल्या।
परंतु शेवटच्या काळात ते स्वतःला पब्लिक पासून दूर ठेवू लागले. गुपचूप जायचं आणि शूटिंग करून घरी परतायचे, कारण त्यांना एका सामान्य व्यक्तीचे जीवन जगायचे होते. जुलै 2025 मध्ये त्यांच्या निधनाची खोटी बातमी व्हायरल झाली होती, पण ही बातमी 20 ऑक्टोबर 2025 ला खरी ठरली. कुटुंबाने गुपचूप अंत्यसंस्कार केले, कारण असरानी साहेबांची एक शेवटची इच्छा होती. निधनानंतर कोणताही गोंधळ किंवा सार्वजनिक कार्यक्रम नको, ते शांतपणे व्हायला हवे. या अंतिम संस्कारात त्यांचे कुटुंब आणि मित्र होते. मुंबईतील शांताक्रूझ स्मशानभूमीमध्ये संध्याकाळी 4 वाजता तात्काळ अंतिम संस्कार झाले. अंतिम संस्कार नंतरच बातमी जाहीर झाली. असरानी साहेब म्हणजे हास्याचा खजिना. त्यांचे हसू आजही आम्हाला हसवते. हम अंग्रेजों के जमाने के जेलर हो रे बाबू हे विनोदवीर अमर राहतील. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांनी केलेल्या महत्त्वाच्या भूमिकेमधून आपल्याला कुठली भूमिका आवडली आणि त्यांच्या अभिनयाविषयी आपले मत कमेंट्स करून नक्की सांगा. धन्यवाद.